पप्पा काय खाणार? चिकन बिर्याणी. तर माझ्या पप्पाने खायची होती चिकन बिर्याणी. आम्ही सगळेजण चिकन बिर्याणीच्या तयारीला लागलो. सार्थकला कांदा चिरायला लावला, भावेशला कांदा मोकळा करायला सांगितला. तोवरच माझ्या मम्मीने चिकनला मॅरिनेट करून घेतलं, मसाला लावून घेतला. नेहाला आम्ही लसूण ठेचायला बसवलं होतं आणि नंतर मम्मीने तेल टाकून कांदा फ्राय करून घेतला. असा मस्त कुरकुरीत ब्राउनिश कांदा घेतला. नंतर माझ्या बहिणीने टोमॅटो चिरून घेतले. मग आईने मिरची आणि लसूणचं वाटण वाटलं, त्यात थोडंसं अद्रक पण टाकलं होतं. ते सगळं वाटून घेतलं. तोवर मम्मीने कांदा असा फ्राय झालेला सगळं मस्त असं काढून घेतला. हेच आमची मांजर मध्ये मध्ये त्यांना कधी खायला भेटते असं झालं होतं. मम्मीने कांदा असं फ्राय केला आणि तो एका भांड्यामध्ये काढून ठेवला. नंतर लागणार होता कारण तो. मग आम्ही असं सगळं साहित्य तयार करून ठेवलं, एकदम रेडी. नंतर माझ्या आईने चिकन मध्ये जे वाटण वाटलं होतं ते टाकून नंतर कांदा टाकला, फ्राय केलेला कांदा टाकला आणि मग त्याला एकदम असं मस्त हे करून घेतलं. नंतर माझ्या मम्मीने एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यात भात टाकला. तो भात उकळून घेतला. नंतर एक पातेलं घेतलं, भात उकळल्यानंतर एका पातेल्यात कांदा टाकला, तो असा परतला. परतून झाला, त्यात टोमॅटो टाकला. टोमॅटो सुद्धा परतून घ्यायचा. परतून झाला की त्याच्यामध्ये चिकन टाकायचं, मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि मग नंतर ते आपण असं परतून झालं की सगळं तयार झालं की एक पातेलं घ्यायचं, त्यात लेअर लावायला स्टार्ट करायचे. लेअर लावून झालं, त्यात कांदा वरून सगळं टाकून कोथिंबीर टाकून परत एक लेअर लावायची भाताची. नंतर मी माझं पीठ मळून घेतलं दम देण्यासाठी भाताला, मला नाही भाताला. मग मी भाताची शेवटची लेअर लावली आणि मग त्याच्यावर असं तूप मस्तपैकी टाकून सगळं कोथिंबीर वगैरे लावून त्याला नंतर मी जो गोळा मारला होता पिठाचा त्याला आम्ही असं दम मारण्यासाठी तयार केला. मग तो साईडने लावून घेतला, कडेकडेने असा लावून घेतला, एकदम पूर्ण पॅक होईन असं लावून घेतला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं पूर्ण त्याच्यावर परत पॅक करून ठेवली. सगळी परत पॅक करून ठेवलं, त्याला गॅसवर ठेवला. पूर्ण 40 मिनिटासाठी बारीक फ्लेमवर ठेवायचा, पूर्ण दम लागोपर्यंत. नंतर अशी बिर्याणी तयार. मज्जा. हे घ्या तुमची बिर्याणी.